आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मोठी शॉपिंग बॅग तयार केलेली आहे। ती आपण शोल्डरला किंवा हँडबॅग म्हणून सुद्धा हिचा वापर करू शकतो। शिवून त्याची उंची 15 इंच आणि रुंदी 17 इंच तयार झालेली आहे। त्याचप्रमाणे बॅगचे बॉटम 5 इंच रुंदीचे तयार झालेले आहेत आणि खूप मोठी अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। चला तर आपण ही बॅग शिवायला सुरुवात करूया। बॅग शिवण्यासाठी आपण 18 बाय 18 इंचाचे 2 नॉन ओव्हनचे पीस कट करून घेतलेले आहेत। प्रथम आपण एका पीसला आकार देऊन घेऊया। हा मध्यवर्ती असा फोल्ड करून घ्यायचा। फोल्ड केल्यानंतर वरच्या बाजूने बंद बाजूकडून 2 इंच अंतर मोजायचे, खाली 4 इंच अंतर आणि पुन्हा 2 इंच अंतर मोजून आपण हा आयत आखून घ्यायचा। बंद जोडण्यासाठी आता आपण पुढे 2.5 इंच अंतर मोजून घेऊया आणि त्यानंतर खुल्या बाजूकडून 5 इंचावरती खूण करून घ्यायची आणि आता हे दोन्ही पॉइंट आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया। याला राऊंड शेपमध्ये आपण गळ्याला आकार देऊन घेऊया बॅगच्या। आणि आता बॉटम कट करून घेऊया। बॉटम कट करण्यासाठी आपण 2.5 बाय 2.5 इंच अंतर वरती आणि खालच्या बाजूने 2.5 इंच अंतर मोजून घेणार आहोत। 2.5 बाय 2.5 इंचचा हा चौरस आता आपण आखून घेतलेला आहे। हे सर्व आकार आता आपण कट करून घेऊया। आपल्याला हा आकार मिळालेला आहे। याच आकारात आपण दुसरा नॉन ओव्हनचा पीस कट करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आता आपण जुन्या ड्रेसमधून हे मेन कापड आणि यातूनच अस्तर कट करून घेणार आहोत। मिळालेल्या आकारात आपण यातून हे कापड कट करून घेऊया। 2 पीस अस्तरचे आणि 2 पीस मेन कापडाचे। हे मेन कापड आपण सुलट खाली ठेवून यावरती आता ही पूर्ण भाग जोडून घ्यायचा आहे। हा भाग जोडून घेतल्यानंतर सर्व बाजूंनी शिलाई करून जास्तीचे कापड कट करून घेतले आहे। आता हे दोन्ही मेन पार्ट नॉन ओव्हनला जोडून घेतलेले आहेत आणि अस्तरचे हे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। आता आपण बॅगसाठी बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी 1 इंच रुंद आणि 13 इंच लांबीचं नॉन ओव्हन, 5 इंच रुंद आणि 13 इंच लांबीचं हे कापड घेतलेलं आहे। तुम्ही आपल्या इच्छेनुसार बंद तयार करू शकता। हे कापड पातळ असल्यामुळे मी अशा प्रकारे फोल्ड करून तयार केलेला आहे। आता या बंदाच्या दोन्ही बाजूंना शिलाई करून आपण हे दोन्ही बंद तयार करून घ्यायचे आहेत। बंद आपला हा तयार करून 1.25 इंच रुंदीचा तयार झालेला आहे। आता आपण बॅगला हे बंद जोडून घेऊया। बंद जोडण्यासाठी आता या वरच्या भागाचा मध्य काढून घ्यायचा आहे। बरोबर मध्यावरती आपण हे दोन्ही बंद जोडून घ्यायचे आहेत। आता हे दोन्ही बंद आपले जोडून झालेले आहेत। त्यानंतर हे सुलट भाग दोन्ही एकमेकांवरती असे ठेवून इथून इथपर्यंत खालच्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पण इथून इथपर्यंत शिलाई करून घ्यायची आहे। आता हे तिन्ही बाजू आपल्या शिवून झालेल्या आहेत। आता आपण बॅगचे बॉटम तयार करून घेऊया। अशा प्रकारे हे बॉटम पकडून आपण यावरती शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बॉटमला। आपला आता हा मेन पार्ट शिवून तयार झालेला आहे। आता आपण या भागाप्रमाणेच अस्तरचा भाग तयार करून घेणार आहोत। अस्तरच्या भागाला पण आपण मेन पार्टला ज्याप्रमाणे तिन्ही बाजूंना शिलाई केली होती त्याचप्रमाणे याला शिलाई करून बॉटम पण तयार करून घेऊया। आता हा अस्तरचा पार्ट आपला तयार करून झालेला आहे। आता हा मेन पार्ट आपण
सुलट करून घेऊया। आता हा भाग सुलट केल्यानंतर आपण अस्तरचा भाग आहे त्यामध्ये हा मेन पार्ट घालून घ्यायचा आहे। अस्तरचा भाग आपण उलटच ठेवलेला आहे। हा भाग आपण व्यवस्थित बंद आपल्या आतमध्ये ठेवायचे आहेत। भागाला भाग जोडून आपण त्याला आता व्यवस्थित पिनअप करून घेऊया। आता आपण याला पिनअप करून घेतलेला आहे। या पूर्ण भागावरती आपण आता शिलाई करून घ्यायची आहे। पाव इंच अंतर ठेवून आपण या पूर्ण भागाला जोडून घेतलेला आहे आणि आता आपण सुलट करणार आहोत, पण त्या अगोदर आपण याला व्यवस्थित सुलट करण्यासाठी राऊंड मध्ये याला थोडे थोडे कट लावून घेऊया। त्यामुळे आपली ही बॅग व्यवस्थित सुलट करता येईल। या सर्व भागांना आपण थोडे थोडे कट लावून घेणार आहोत। कट लावून घेतल्यानंतर खालचा अस्तरचा थोडासा भाग आपण उसवलेला आहे आणि त्यातून ही बॅग आता आपण बाहेर काढून घेऊया। आता ही बॅग आपण व्यवस्थित बाहेर काढून घेतलेली आहे आणि अस्तरचा पार्ट आपला आतमध्ये गेलेला आहे। सुलट केल्यानंतर आता आपण यावरती पूर्ण भागावरती दाबटीप घालून घ्यायची आहे। आता या पूर्ण भागाला आपण वरच्या बाजूने दाबटीप घालून घेतलेली आहे। दाबटीप घालून घेतल्यानंतर आपण जो अस्तरचा भाग उसवलेला होता तो असा आतमध्ये आता थोडासा फोल्ड करून त्यावरती शिलाई करून घेऊया। आता आतला भाग आपण शिवून घेतलेला आहे आणि सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। खूपच कमी वेळात आणि थोड्या साहित्यात सुंदर अशी आपली ही हँडबॅग, शोल्डर बॅग, शॉपिंग बॅग तयार झालेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।